नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी आयात शुल्क म्हणजेच टॅरिफवरती बंदी घातल्यानंतर अवघ्या 24 तासात ट्रम्प यांनी जोरदार पलटवार केलाय. शुक्रवारी रात्री 10% नव्या कराराची घोषणा करणाऱ्या ट्रम्प यांनी शनिवारी या कराचा दर वाढवून थेट 15% केलाय. हे नवे 15% शुल्क केवळ 150 दिवसांसाठीच लागू असेल आणि त्याची अंमलबजावणी 24 फेब्रुवारीपासून होईल. जर हा कर 150 दिवसांनंतरही सुरू ठेवायचा असेल तर ट्रम्प यांना अमेरिकेच्या संसदेची म्हणजेच काँग्रेसची अधिकृत मंजुरी घ्यावी लागेल. नव्या करदराची घोषणा करताना ट्रम्प यांनी न्यायालयाच्या निर्णयाला अमेरिकेच्या विरोधी आहे असं संबोधलंय. 24 फेब्रुवारीपासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या मालावर देखील अतिरिक्त बोजा पडणार आहे. अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी ट्रम्प यांचे आणीबाणीचे अधिकार वापरून कर लावण्याचे अधिकारच नाकारून टाकले. यावरती संताप व्यक्त करताना ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या त्यांच्या वेबसाईटवरती एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी न्यायालयाचा कालचा निर्णय हा हास्यास्पद आणि सुमार दर्जाचा आणि पूर्णपणे अमेरिकेच्या विरोधी असं सांगितलं. सखोल अभ्यासानंतर मी आता 15% कर वाढवण्याचा निर्णय घेतलाय असंही ते यावरती बोलले. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दानक्यानंतर ट्रम्प यांनी 1974च्या व्यापार कायद्यातील कलम 122चा आधार घेतलाय. हा कायदा राष्ट्राध्यक्षांना संसदेची परवानगी न घेता तात्पुरते कर लावण्याचे अधिकार देतो. मात्र याला खूप साऱ्या मर्यादा आहेत. ते जास्तीत जास्त 15%च कर लावू शकतात आणि ते फक्त 150 दिवसांसाठीच लावू शकतात. त्यानंतर ते एक्सटेंड करू शकत नाहीत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ट्रम्प यांनी अजून एक धक्का दिलेला आहे. टॅरिफ तर ते लावणारच कसल्याही परिस्थितीत, भले मग त्यांचं सुप्रीम कोर्ट त्यांच्या विरोधात गेलं तरी हरकत नाही. तर मग आता पाहूयात की अमेरिकन नागरिक या गोष्टीला समर्थन करतात की याच्या विरोधात उभे राहतात. पाहूयात. तोपर्यंत तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.